मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी शिव मंदिरात आली आहे। काल मी तुम्हाला बेलाच्या झाडाखालचे शिव महापुराणाच्या कथा, शिवशंभूच्या अवताराच्या कथा खूप काही ऐकवल्या होत्या। तर आज आपण शिव मंदिरातल्या शिव महापुराणातल्या दिजेश्वर अवतार आज ऐकणार आहोत। तर इकडे खूप मोठे मंदिर आहे। तर इकडे पण शिवजीच्या या मंदिरात जास्त कोणी येत नाही, पण असं म्हणतात ना की ज्या मंदिरात कोणी जात नाही त्या मंदिरात आपण जावे, शिवजीला पाणी अर्पण करावे, चंदन अर्पण करावे, तांदूळ अर्पण करावे, फुलं अर्पण करावे, पाण्याचा विडा ठेवावा, जवस अर्पण करावी, काळी तीळ, लोंग, मिरी अर्पण करावं, गूळ घीचं नैवेद्य द्यावं आणि शिवशंभूला आपल्या मनाची प्रार्थना करावी। आणि आपण नाही पण काही सांगितलं, पण शिवाला आपल्या हृदयात प्रवेश करून शिव सर्व काही जाणून घेतात। असं म्हणतात की शिव आपल्या जवळच राहतात। जो शिवाची भक्ती करतात ना, शिव ज्यांचा हात पकडतात त्यांचा हात कधीच सोडत नाही। आणि ज्या शिवाने आपल्या हात पकडलेला आहे त्याला कोणत्या गोष्टीची कमी राहील हे त्रिवार सत्य आहे। म्हणून शिवशंभूच्या या शिव महापुराणातल्या कथा शिव मंदिरात वाचलेल्या मीने तुम्ही श्रवण कराव्यात, म्हणजे तुम्हाला पण कोटी गुणा पुण्य फळाची प्राप्ती होईल। तर या शिव अवताराच्या कथा खूप छान आहेत। तर एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली, 2 अगरबत्त्या लावून घ्या। अगरबत्त्यातली थोडी रक्षा पाण्यात घाला। ते पाणी आपल्या मुलांना, नवऱ्यांना आपण प्या, घरात सर्वांना द्या। पितृदोष नाहीसा होईल, घरात कटकट होत असेल तर ती सुद्धा नाहीसी होईल। तर अशा तुम्हाला हे पाण्याची बाटलीतलं जे पाणी आहे ते तुम्हाला असं करायचं आहे। तर आता आपण दिजेश्वर अवताराच्या कथा ऐकणार आहोत। आणि हा जो कोणी जास्तीच आजारी असेल त्याने शिवलीला अमृताचा 11वा अध्याय दिवसातून 3 वेळा ऐकावा आणि ते पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्यावं। याच्याने मृत्यूकाल दूर जातो आणि तो संकटातून पण दूर होतो आणि त्याचे सर्व व्याधी रोग मुक्त होऊन तो चांगला होतो, स्वस्थ राहतो, असे स्वतः शिवाने सांगितले। आता आपण कथेला सुरुवात करूया। तुमच्या हजारो गावांच्या कमेंट्स आल्या मित्रांनो, तर असेच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, शेअर करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। दिजेश्वर अवतार। नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजीच्या दिजेश्वर अवताराविषयी सांगतो। यापूर्वी मी भद्रायू राजाचे वर्णन केले आहे, म्हणून भगवान शिवजींनी त्यांच्यावर ऋषभ योगाच्या रूपाने अनुग्रह केला होता। त्याच्याच प्रभावाने भद्रायूला रणांगणात शत्रूवर विजय मिळवता आला आणि तो राजसिंहासनावर आरूढ झाला। चंद्रागत राजाला आणि सिमितिनीला कीर्तिमालिनी नावाची सुंदर व सुलक्षणी कन्या होती। ऋषभाच्या सांगण्यावर भद्रायूने तिच्याशी विवाह केला। ते दाम्पत्य सुखाने कालक्रमणा सुरू केली। एकदा वसंत ऋतूत भद्रायू आपल्या प्रियेसह वनविहार करण्यासाठी गेला होता। तो गोरगरिबांची काळजी घेणारा आणि शरणागताचे रक्षण करणारा म्हणून विशेष प्रख्यात होता। म्हणून भगवान शंकरांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले। ते पार्वतीसह त्या अरण्यात आले। त्या दोघांनी ब्राह्मण दंपतीचे रूप घेतले। आपल्या मायेने एक मोठा वाघ निर्माण केला। तो डरकाळी फोडून त्यांना खाण्यासाठी झोपवलं। तेव्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणी प्राण भयाने व्याकुळ होऊन रडत ओरडत सैरावैरात धावू लागल्या। तेवढ्यात त्यांनी भद्रायू दिसला। ते त्यांच्या दिशेने धावले व म्हणाले, महाराज, आमचे रक्षण करा। एक मोठा वाघ आमच्या मागे लागला आहे, त्याने आम्हाला खाल्ले नाही, तोवरच आमचे रक्षण करणार। त्याचे रडणे ओरडणे ऐकून भद्रायू सावध झाला। त्याने पटकन धनुष्य सरसावले। तो त्यावर बाण चढवतच होता। तोच वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून तिला म्हणाला त्याच्या देखत उचलून नेली। भद्रायूने त्याच्या दिशेने पटापट तीक्ष्ण बाण सोडले, पण त्यांना न जुमानता तो वाघ तिला घेऊन पळून गेला। भद्रायू त्यांच्या मागोमाग धावत गेला, पण तो प्रयत्न व्यर्थच ठरला। त्याला वाघ आणि ब्राह्मणी दिसलेच नाही। तो निराशाने परत आला। ते पाहून ब्राह्मणाच्या शोकाला पारावर राहिला आणि पत्नीची आठवण काढून तो मोठमोठ्याने आक्रोश करून रडू लागला। तो राजाला म्हणाला, राजन, तुम्ही महान अस्त्र संपदा कोठे आहे? दुःख जनाचे रक्षण करणारे तुझे विशाल धनुष्य कोठे आहे? कोठे गेले तुझे 12,000 हत्तींचे बळ? चंद्राच्या हृदयात धडकी भरवणारे, भरविल असा नाद उत्पन्न करणारा तुझा शंख, तुझे प्रसिद्ध खडक, तुझे मंत्र, याचा येथे काय उपयोग झाला? आज तुझे सामर्थ्य कुचकामी ठरले। ते एका वाघाच्या निवारण करू शकले नाही। दुसऱ्यांचे दुःख हरण करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे। हा धर्म तू पाळला नाहीस, म्हणून तुझे जगणे व्यर्थ आहे। धर्मज्ञ राजा धन व प्राणाचे मोल देऊनही शरण आलेल्या दीनदुबळ्यांचे रक्षण करतो। जो सामर्थ्य असूनही दुसऱ्याला सहाय्य करत नाही त्याने जगण्यापेक्षा मेलेलेच बरे। अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचा विलाप आणि त्याच्या
मुखातून आपल्या परिक्रमाची निंदा करून भद्रायू व्यथित झाला. तो मनोमन विचार करू लागला, आज दैव उलटे असल्यामुळे माझा पुरुषार्थ नष्ट झाला नाही, त्यामुळे मला पाप लागले आहे. आज माझी संपत्ती, राज्य व आयुष्य निरर्थक ठरले. आता मी प्राणाचे रक्षण करू शकलो नाही, त्याबद्दल मला क्षमा करा. माझा पराक्रम नष्ट झाला तरी या क्षत्रिय अधमावर कृपा करा. दुःख सोडा. माझे राज्य, माझी पत्नी, माझे शरीर हे सर्व तुमच्या अधीन आहे. तरी तुमची इच्छा असेल ते सांगा. ब्राह्मण म्हणाला, राजा मी गृहस्थ, मी मनुष्य आहे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाचा, भिक्षुकाला घराचा किंवा मूर्खाला पुस्तकांचा काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे तुझ्याकडून प्राप्त झालेल्या धनाचा किंवा अन्य कोणाही गोष्टींचा मला काही उपयोग नाही. माझी पत्नी मरण पावली आहे. पत्नीशिवाय माझ्या जीवनाला व घराला काही अर्थ नाही. मला समजावत मान्यता राहणार नाही. धर्मकार्यामध्ये भाग घेता येणार नाही. म्हणून तिला काही द्यायचे असेल तर तुझी पत्नी मला दे आणि माझ्या आयुष्यातली कमतरता दूर कर. भद्रायू म्हणाला, विप्रवर दान करणारा मनुष्य धन, राज्य, हत्ती किंवा क्वचित प्रसंगी आपल्या शरीरही दान देईल, पण आपल्या पत्नीचे दान देणे कोणालाही शक्य नाही. शिवाय परस्त्रीचा उपभोग घेण्याचे जे पाप लागते ते कोणत्याही पराश्चिताने नाहीसे होत नाही, ते आपण जाणता. ब्राह्मण म्हणाला, राजा मी तपोबलाने ब्रह्महत्याचे किंवा मद्यपानाचे पापाचेही भस्म करण्यास समर्थ आहे. तेथे परसंगमाचा, परस्त्री संघाच्या पापाची काय कथा. म्हणून मनामध्ये कोणताही विकल्प न आणता तुझी प्रिय भार्या मला दे. तुझ्याकडून मला अन्य कसलीही अपेक्षा नाही. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजा निरंतर झाला. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा ब्राह्मण पत्नीच्या शोकाने व्याकुळ झाला आहे. मी तिला वाचवू शकलो नाही, यामुळे मला दोष लागलाच आहे. आता तिच्या विरहाने त्याने प्राण त्याग केला तर मला ब्रह्महत्येचेही पातक लागेल. त्यापेक्षा याला पत्नी देऊन घडलेले सर्व दोषांचे परिमार्जन होण्यासाठी अग्नी प्रवेश करावा. निश्चय पक्का होतात. भद्रायूने अरण्यातील शुष्क काष्टे जमून घेतली. मोठी चिता रचली. ती चव फोडून पेटवली. उजव्या तळ हातावर पाणी घेऊन आपली पत्नी त्या ब्राह्मणाला संकल्पपूर्वक दान दिले. नंतर त्याने स्नान केले. सर्व विद्वानांचे मनोमन स्मरण करून त्यांना नमस्कार केला. अग्नीला 3 प्रदक्षिणा घातल्या. एकाग्र चित्त होऊन भगवान शंकराचे ध्यान केले. मग तो अग्नीत उडी टाकणार तोच ब्राह्मणाच्या रूपातील शिवप्रभूंनी मूळ स्वरूपात प्रकट होऊन त्याला दर्शन दिले. महादेवाच्या त्या सगुण रूपाचे, साकार रूपाचे काय वर्णन करावे. 5 मुखे, 3 नेत्र, मस्तकावर चंद्रकला, पिवळ्या वर्णाचा जटाधार, त्यामधून उसळणारा गंगेचा प्रवाह, नीलवर्ण कंठ, गळ्यामध्ये वासुकीचा हार, अंगावर सर्पाची भूषणे, नाना विविध अलंकार, हातामध्ये त्रिशूळ, खटमांग, कुऱ्हाड, ढाल, भृंग, अभय मुद्रा, वरद मुद्रा आणि पिनाक, धनुष्य, कोट्यवधी सूर्याच्या एकत्रित दीप्ती समान तेजस्वी आणि उमेसहित नदीवर आरूढ झालेल्या आपल्या आराध्य दैवताला पाहून भद्रायूचा आनंद गगनात व्हावेना. तेव्हा शिवजीवर आकाशातून दिव्य पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. ब्रह्मा, विष्णू आणि इंद्रादी देव तेथे उपस्थित झाले. नारदादी श्रेष्ठ मुनीश्वरही आले. देवगण मंगलवाद्य वाजू लागले. देवश्री हर्षाने नित्यगान करू लागल्या. अशा प्रकारे तेथे भक्ती महोत्सवच झाला. ते पाहून भद्रायूचे हृदय भरून आले. अंग रोमांचित झाले. त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञ अश्रुधारा वाहू लागल्या. त्यात त्याने हात जोडून भगवानांची मनोभावे स्तुती केली. त्यामुळे उमा महेश्वर प्रसन्न झाले. दयासागर शिवप्रभू म्हणाले, हे राजा, तुझ्या भक्तीने आणि धर्मचारणाने मी संतुष्ट झालाय. मी तुझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठीच ब्राह्मणाचे रूप घेतले होते. तू जो वाघ पाहिलास तो मी या मायेने उत्पन्न केला होता, म्हणून माझ्या बाणांनी त्याला काही झाले नाही. त्याने जो ब्राह्मणीला झडप घालून नेले ती अन्य कोणी नसून साक्षात भवानी माता होती. आम्हीच तो प्रसंग घडवून आणला आणि पत्नीची मागणी करून तुझ्या धैर्याची कसोटी घेतली. असो, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला आणि तुझ्या पत्नीला उत्तम वर द्यावा असे माझ्या मनात आहे. तरी तुम्हाला जे हवे असेल ते मागा. तेव्हा देव दुर्लभ असले तरीही तुम्हाला देईन. भद्रायू म्हणाला, देवादी देवा, तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. तुम्ही पूर्ण कृपावंत होऊन सांसारिक तापांनी पिडलेल्या माझ्यासारख्या अधमाला दर्शन देऊन धन्य केलेत. हाच माझ्यासाठी मोठा वर प्रसाद आहे. तथापि माझ्या मनात मी माझी पत्नी, माझे मातापिता आणि महान संकटात ज्यांनी आम्हाला आश्रय दिला तो पद्यकर, वेश्य आणि त्यांचा पुत्र सुनय या सर्वांना तुमच्या चरणांजवळ स्थान मिळावे अशी इच्छा आहे, ती पूर्ण करा. कीर्तिमालिनी म्हणाली, हे प्रभू, माझा पिता चित्रगंध आणि माता सिमितिनी तुमचेच भक्त आहेत. त्यांनाही तुमच्या पायाजवळ जागा द्या अशी विनंती आहे. त्यांना अपेक्षित वर देऊन भक्तवत्सल्य भगवान शंकर अंतर्धान पावले. देवी आपल्या आपल्या स्थानी गेले आणि भद्रायूने आपल्या पत्नीसह सुखाने संसार केला. त्याने 10,000 वर्ष उत्तम राज्य केले. प्रजाननांचे पालन पोषण संरक्षण करून त्यांना सुखात ठेवले. त्यानंतर आपल्या पुत्राला राजसिंहासनावर बसून तो पत्नीसह शिवलोकी गेला. चित्रागंध व सिमितिनी यांनाही शिवपदाची प्राप्ती झाली. हे तात, अशा प्रकारे मी तुम्हाला शिव
शिवजीच्या दिजेश्वर अवताराची कथा सांगितली। जो मनुष्य हे परम पवित्र आणि अद्भुत चरित्र नित्य श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याला शिवपदाची प्राप्ती होते। जो मनुष्य हे कथानक ब्राह्मणाच्या मुखातून लक्ष्मीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकतो तो लोकांनाही ऐकवतो, तो आपल्या धर्मकर्मापासून कधीही ढळत नाही आणि त्याला परलोकी सद्गती प्राप्त होते। जो कोणी हे शिव महापुराणातल्या कथा श्रवण करतो, ऐकतो, कोणाला ऐकवतो तर त्याला शिवलोकाची प्राप्ती होते। आता यथानाथ आणि हंस अवतार। नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला परमात्मा शिवजीचे यथानाथ अवताराविषयी सांगतो। अदुर्बा चलाजवळ अहुक नावाचा भील राहत होता। अहुकाई त्याची पत्नी, तो उत्तम धर्माचे पालन करणारी पतिव्रता स्त्री होती। दाम्पत्य महान शिवभक्त होते। पती पत्नी दोघंही शिवप्रभूची मनपूर्वक पूजा आराधना करत असे। एके दिवशी अहुक आपल्या पत्नीसमोर फळे कंदमुळे आणण्यासाठी वनात गेला होता। दिवसभर भटकती करून सायंकाळच्या सुमारास तो घरी परतला। तेवढ्यात भगवान शंकर त्यांची परीक्षा घेण्यासाठी संन्याशांच्या रूपाने त्याच्या द्वारी आले। अहुकाने त्याच्या यथोचित स्वागत केला, उत्तम आदरातिथ्य केले। तेव्हा तो यती दिनवानाने म्हणाला, भिला, थोड्याच वेळात रात्र होईल, पण मला मार्गही दिसणार नाही आणि आजची रात्र ही जागा मला राहावयास दिली तर बरे होईल। सकाळ होताच मी येथून निघून जाईल, मला मदत केल्याने तुझे कल्याण होईल। भील म्हणाला, स्वामीजी, तुम्ही म्हणतो ते बरोबर आहे, पण माझे घर अगदीच लहान आहे, येथे मी तुम्ही कसे राहणार? त्यांचे बोलणे ऐकून संन्यासी जायला निघाला। तेव्हा भिली नादुकाला म्हणाली, प्राणनाथ, या संन्याशाला आजची रात्र येथे काढायची आहे, त्याचा विमुख पाठवू नका, गृहस्थर्माचे पालन करा, तुम्ही येथे बरोबर सुखाने घरात राहा, मी धनुष्यबाण घेऊन बाहेर थांबेन। तिचे बोलणे ऐकून भील स्वतःशीच विचार करू लागला, पत्नीने बाहेर ठेवून मी घरात राहणे शोभत नाही आणि हा संन्यासी दुसरीकडे गेला तर धर्मलोभ होतो, काय करावे? माझ्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी योग्य नाहीत, म्हणून आपणच घराबाहेर राहावे, मग जे व्हायचे असेल ते हो। त्याने संन्याशाला आणि आपल्या पत्नीला घरात राहण्यास सांगितले। त्याने आश्रय दिला म्हणून यतीने त्याला धन्यवाद दिले। रात्रीचे भोजन झाल्यावर भिलाने व त्याच्या पत्नीने यतीची जोडी बहुत सेवा केली, त्याला अंथरूण पांघरून दिले। तो निद्राधीन झाल्यावर भिलेनेही एका बाजूला झोपी गेली आणि भिलाने झोपडीचे दार उघडून घेतले आणि तो बाहेरच राहिला। रात्र वाढू लागली तेव्हा जंगलातील हिंस पशु त्याला त्रास देऊ लागले। त्याने आपल्या शस्त्रांनी त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला, शेवटी तो थकून गेला। त्याने संधीत बलवान श्रापदांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना खाऊन टाकले। सकाळी झाल्यावर संन्यासी झोपडीचे दार उघडून बाहेर आला, त्याने भिलाची हाडे दिसली, ते पाहून त्याला फार दुःख झाले। आपल्याला जागा दिल्याने हा सज्जन भिलाला प्राण गमवावे लागले, याच्या मृत्यूला आपण जबाबदार आहे असे वाटून तो शोक करू लागला। त्याला व्यथित पाहून भिलानीला अनिवार्य दुःख झाले। ती म्हणाली, स्वामीजी, तुम्ही कशासाठी दुःख करत आहात? माझ्या पतीला स्वधर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत असताना मृत्यू आला तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काही कारण नाही, ते धन्य आणि कृतार्थ झाले। आता मी ही पत्नी धर्माला अनुसरून सती जाणार आहे, त्यामुळे माझेही कल्याण होईल। भिलिनीचे बोलणे ऐकून संन्यासी थक्कच झाला। तिच्या सांगण्यावरून त्याने चिता रचली, ती चौकडून पेटवली। भिलिनीने आपल्या पतीचे आणि भगवान शंकराचे स्मरण केले, मग यतीला नमस्कार केला आणि ती चितेत उडी घेण्यास सिद्ध झाली। तर आश्चर्य काय, यती रूपातील भगवान शंकर तिच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, अनघे, तू खरोखरच धन्य आहेस, तुझ्या उत्तम आचरणाने आणि मी भक्तीने मी संतुष्ट झालोय। आज तू जे मागशील ते तुला व्रत प्राप्त होईल। ते शिवजींच्या दर्शनाने आणि भिलिनीला इतका आनंद झाला की तिला स्वतःचे स्मरण राहिले नाही। तिने अवस्था पाहून भगवान शंकर फार प्रसन्न झाले, त्यांनी तिला न मागताच वर देऊन टाकला। ते म्हणाले, तुझे पती पुढील जन्मात नैषध देशाचा राजा वीरसेन आणि पुत्र म्हणून जन्म घेईल, त्याचे नाव नल असून तू विदर्भ नगरात भीमराजाची कन्या होऊन जन्म घेशील आणि तुझे नाव दैमंती असेल। त्याचवेळी हे माझे यतिरूप हंसाचे रूप घेऊन तुम्हा दोघांचा संयोग घडवून आणतील। तुम्ही विस्तृत राजाचे उपभोग घेऊन शेवटी योगेश्वरांनी दुर्लभ असलेली मुक्ती प्राप्त करा। त्यानंतर भगवान शंकर त्याच ठिकाणी लिंग रूपाने स्थापित राहिले। तो भील आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही, म्हणून ते शिवलिंग अचलेश नावाने प्रख्यात झाले। तो भील पुढील जन्मात वीरसेनांना पुत्र नल राजा झाला आणि भिलिनीने भीमराजाची कन्या दैमिंती जन्म म्हणून घेतला। त्या समयी यतीनाथ नामक शिवजी हंस रूपाने प्रकट झाले। त्यांनी दैमंतीच्या नलाशी विवाह लावून दिला। पूर्वजन्मी भील दाम्पत्याने त्यांचा सत्कार करून जे काही पुण्य संपादन केले होते त्याच्या प्रभावाने त्यांना राजकुळात जन्म मिळाला आणि त्यांच्यावर प्रसन्न असलेल्या शिवजींनी हंसाचे रूप घेऊन त्यांना सुख दिले। हंसावतरी शिवप्रभू अनेक प्रकारच्या गोष्टी सांगण्यात आल्या, संदेश पोहोचवण्यात कुशल होते। ते नल दैमंतीला परत आनंदमयी दाखवू लागले। मुनिवर्य भगवान शंकराचे यतीश्वर आणि हंस नामक हे अवतार चरित्र परम पवित्र आहे, अत्यंत शुभ देणारे आहे, मनुष्याला निष्पाप करणारे आहे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे, यश, आयुष्य, धनवृद्धी, संतान प्राप्ती आणि मुक्ती देणारे आहे। जो मनुष्य याचे भावभक्तीने नित्य श्रवण पठण करतो त्याला इहलोकी सर्व सुखे प्राप्त होऊन त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते। असे हे तुम्हाला याचे चरित्र मी सांगितले आहे। तर आता कृष्ण दर्शन अवतार।
तर आपण कृष्ण दर्शन अवतारची आता कथा ऐकूया. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला भगवान शंकराच्या कृष्ण दर्शन नामक अवताराची हकीकत सांगतो. श्राद्धदेवक नामक मनुचे इक्ष्वाकू आणि अनेक पुत्र होते. नभग हा त्यांचा 9वा पुत्र. नभगाचा पुत्र नाभाग आणि नाभगाचा पुत्र अमरीश. अमरीश महान विष्णू भक्त होता. त्यांची ब्राह्मण भक्ती पाहून महर्षी दुर्वासा त्याच्यावर प्रसन्न झाले होते. असो, मी तुम्हाला अमरीशीच्या आजोबाची म्हणजेच नभगाची कथा सांगणार आहे. नभग अतिशय बुद्धिमान होता. तो विद्याभ्यास करण्यासाठी प्रदीर्घ काळ कुरुकुलात राहत होता. त्यावेळी श्राद्धभावच्या इक्ष्वाकू आदी पुत्रांनी पित्याच्या राज्याचे संपत्तीचे विभाजन केले आणि आपल्या वाटणीला आलेल्या भूप्रदेशावर राज्य करत सुखाने राहू लागले. ही वाटणी त्यांनी पित्याच्या आज्ञेनेच केली होती. त्या समयी नभगाचा वाटा बाजूला काढला पाहिजे हे कोणाच्याही लक्षात आले नाही. कालांतराने नभग वेदाचा अभ्यास करून घरी परतला. आपल्या भावांनी पित्याच्या राज्याची संपत्तीची वाटणी केली म्हणून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, बंधूंनो, तुम्ही सर्वांनी वाटणी करून घेतली, पण माझ्या वाटणीचे काय? आता मी आलो आहे, मला भाग द्या. भाऊ म्हणाला, नभगा, जेव्हा संपत्तीची वाटणी झाली तेव्हा आता तुला विसरून गेलो होतो. आता आपला पिता राहिला आहे, तोच तुझा भाग, तो निसंशय घे. भावाचे स्वार्थी बोलणे ऐकून नभगाला फार दुःख झाले. तो पित्याकडे गेला आणि म्हणाला, तात, मी अजूनही ब्रह्मचारी आहे. विद्यार्जनासाठी गुरुगृह गेला असताना माझ्या भावंडांनी तुमची सर्व संपत्ती वाटून घेतली. मी त्यांच्याकडे वाटणी मागितली, पण ते पिता हाच तुझा भाग आहे असे बोलून त्यांनी मला वाटेला लावले की तुला या संपत्तीमध्ये तुला हिस्सा दिला नाही, वाटा दिला नाही. तुला पिता दिलेला आहे, तो पिताचा भाग घे आणि उचल. म्हणून त्याला खूप दुःख झाले, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. आता तुम्हीच मार्ग काढा. नभगाकडून सर्व वृत्तांत कळल्यावर श्राद्ध देवालाही मोठे आश्चर्य वाटले. त्याने त्याला धीर दिला व म्हणाला, मुला, आपल्या भावांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. त्यांनी तुझ्याशी कपट केले आहे. मीच तुझा भाग आहे असे सांगितले आहे. मी तुला उत्तम योग आणि ऐश्वर्य देऊ शकत नाही, पण तू विद्वान आणि बुद्धिमान आहेस म्हणून तुझ्या उपजीविकेसाठी एक उपाय सांगतो. सध्या अंगिरस गोत्रातील काही उत्तम ब्राह्मण मोठ्या दिवसाचे काही कार्य यज्ञ करत आहे आणि त्या यज्ञ कर्माला सुरुवात केल्यापासून प्रत्येक 6व्या दिवशी ते गोंधळून जात आहे. 6व्या दिवसाचे कार्य कसे करावे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक चुका होत आहे. म्हणून तू स्वतःचे तेथे जा आणि सर्व गोष्टी त्यांना नीट समजावून सांग. तू हुशार आणि बुद्धिमान आहे, त्यामुळे सांगत आहे. ते गोंधळून जाणार नाहीत. अशा प्रकारे त्यांना शिकव. तू महाकवी आहेस. त्या ब्राह्मणांना वैश्वदेवाची 2 सूक्ते दे. ती त्यांना म्हणवण्यास सांग. त्यामुळे तो यज्ञ शुद्ध होईल. यज्ञ कर्म पूर्ण झाल्यावर ब्राह्मण स्वर्गलोकी जातील. त्यावेळी यज्ञ करून राहिलेले धन तुला देतील. पित्याचे बोलणे ऐकून सत्यवादी नभग प्रसन्नतेने त्या स्थानी गेला आणि त्या यज्ञ कार्यात 6व्या दिवशी 2 विश्वदेव सूक्त स्पष्ट वाणीने म्हटली. त्यामुळे अंगीकारात ब्राह्मणाचा यज्ञ समाप्त होऊ शकला. त्यांना फार आनंद झाला. यज्ञातून शिल्लक राहिलेले धन त्याला घेण्यास सांगितले. ते स्वर्गलोकी गेले. ते धन घेण्यासाठी नभग पुढे सरसावला. तोच भगवान शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला परम ज्ञान देण्यासाठी कृष्ण दर्शन नामक पुरुष रूपाने त्याच्या समोर प्रकट झाले. त्याची सर्व अंगे सुंदर होती, पण डोळे काळे होते. तो म्हणाला, हे माझे धन आहे. हे घेणारा तू कोण? तुला येथे कोणी पाठवलं ते सांग. नभग म्हणाला, मी माझ्या पित्याच्या श्राद्ध देवाच्या आज्ञेने येथे आलो आहे. यज्ञ कर्म पूर्ण झाल्यावर यज्ञकर्ता ऋषींनी शेष राहिलेले धन मला दिले आहे. हे घेत असताना तू मला का अडथळा आणतोस? त्याचे बोलणे ऐकून कृष्ण दर्शन म्हणाला, मग तुझा पिताच या वादाचा निर्णय घेईल. तू त्याला विचारून ये. तो जो सांगेल तेच आपण प्रमाण मानू. त्याच्या सांगण्यावरून नभग पित्याकडे गेला. त्याला सर्व हकीकत सांगितली. योग्य निर्णय देण्याची विनंती केली. ते ऐकून श्राद्ध देवाची स्मृती जागृत झाली. तो म्हणाला, तुला जो पुरुष तुला यज्ञशिष्ट धन घेऊ देत नाही आहे तो अन्य कोणीही नसून साक्षात शिवप्रभू आहे. या विश्वातील सर्व वस्तू त्याच्याच मालिकेच्या आहेत. विशेषतः यज्ञ समाप्तीनंतर ज्या वस्तू शिल्लक राहतात त्यावर एकमात्र रुद्रदेवाचाच अधिकार असतो असे जाणकाराचे स्पष्ट सांगणे आहे. त्याच्या इच्छेने दुसरे लोक त्या वस्तूला घेऊ शकत नाही. म्हणून तो पुरुष जे काही सांगत आहे ते अगदी बरोबर आहे. नभगा, शिव महाप्रभूंनी त्या स्वरूपात प्रकट होऊन तुला दर्शन दिले. हे तुझे महाभाग्य आहे की तुझ्यावर प्रसन्न होऊन अनुग्रह करण्यासाठीच प्रकट झालेले आहेत. हे त्याच्या लक्षात आले. ते अखिल विश्वाचे स्वामी आहेत. ते सर्व यज्ञाचे अधिपती आहेत. त्यांच्या अनुग्रहाचे ब्रह्मा, विष्णू आदी देवसिद्ध ऋषी मुनी आपापली कर्मे करण्यास समर्थ होतात. तू त्यांची क्षमा माग, त्यांना नमस्कार कर, त्यांची स्तुती कर. फार काय सांगू, तू उत्तम उपायांनी त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न कर. पित्याचे बोलणे ऐकून नभग त्वरेने यज्ञस्थानी आला आणि त्याने कृष्ण दर्शन स्वरूपातील शिवजींना दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि
म्हणाले विनयपूर्वक, महेश्वर हे त्रैलोक्य तुमचे आहे, तुम्ही यज्ञशिष्ट धनाविषयी काय बोलावे यावर फक्त तुमचाच अधिकार आहे, असा माझ्या पित्याने स्पष्ट निर्णय दिला आहे. नाथ, तुमच्याविषयी न जाणता मी अज्ञानाने जे काही बोललो असेल त्याबद्दल मला क्षमा करा. मी तुम्हाला शरण आले. नभखाने नतमस्तक होऊन कृष्ण दर्शन स्वरूपातील शिवजींची स्तुती केली. श्राद्ध देव म्हणूनही स्वतःच्या अपराधाची क्षमा मागून त्यांची स्तुती केली. तेवढ्यात ब्रह्मा, विष्णू, इंद्रादी देव समस्त म्हणून स्वतःच्या अपराधाची क्षमा मागून त्यांची स्तुती केली. तेवढ्यात ब्रह्मा, इंद्रादी देव समस्त सिद्ध मुनी कृष्ण दर्शन स्वरूपातील शिवजींना पाहण्यासाठी तेथे आले. त्यांना पाहून सर्वांगांना परमानंद झाला. त्यांनी तेथे मोठा उत्सव केला. ते नित्य करत शिवजीची पृथक पृथक स्तुती करू लागले. त्या स्तवनाने कृष्ण दर्शन शिवजी फार प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांना कृपादृष्टीने पाहिले. मग नभखाला उद्देशून प्रेमाने हसत हसत म्हणाले, तुझ्या पित्याने धर्माला अनुसरून जे काही सांगितले ते सर्व खरे आहे. तसेच साधू स्वभावांचा असल्यामुळे तूही सत्य तेच सांगितले. सत्यनिष्ठेबद्दल मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालोय. तुला सनातन ब्रह्म ज्ञान देणार आहे. माझ्या कृपेने तू लवकर महाज्ञानी होशील. आता माझ्या आज्ञेने सर्व धन तू ग्रहण कर. जगातील सुखांना निर्विकार मनाने भोग. शेवटी तुला सद्गती प्राप्ती होईल. त्यानंतर सत्यभाषी जनांवर दया करणारे शिवप्रभू सर्वादेखत अंतर्धान पावले. तेथे आलेले हरी, ब्रह्मादी देव, सिद्ध मुनी आनंदाने आपापल्या स्थानी गेले. नभखाला घेऊन श्राद्ध देवी प्रसन्नतेने आपल्या घरी गेला. शिवजींच्या कृपा प्रसादाने नभखाचे परम कल्याण झाले. इहलोकी उत्तम भोग भोगून ते शिवलोकी गेल्या. हे मुनिश्रेष्ठ, अशा प्रकारे मी तुम्हाला शिवप्रभूच्या कृष्णदर्शक नामक अवताराविषयी सांगितले. हे चरित्र पापांचा नाश करणारे, सद्भक्तांना भोग मोक्ष देणारे, यांचे श्रद्धेने श्रवण पठण करणाऱ्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. आणि जो मनुष्य या चरित्राचे नित्य सकाळी सायंकाळी स्मरण करतो त्याची महाबुद्धिमानी होते आणि अति उत्तम कवी आणि मनशास्त्रात निपुण होता. शिवकृपेने त्याला परमगती प्राप्त होते. जे मुलं अभ्यासात हुशार नाही त्यांनी हे शिवाचे चरित्र ऐकावे, म्हणजे ते अभ्यासात हुशार होतील. ज्यांना ज्ञान नाही, ज्यांना बुद्धी नाही, हुशार नाही, निसंतान आहे, ज्यांना संतान प्राप्ती नाही, त्यांनी ह्या चरित्राचे अध्यायाचे चरित्र अवश्य श्रवण पठण करावे, म्हणजे त्यांना सर्व लोकांची प्राप्ती होईल, सर्व सिद्धी प्राप्त होतील, सर्व इच्छा पूर्ण होतील, असे स्वतः शिवाने साक्षात या कथेमध्ये सांगितले आहे. तर मित्रांनो आपण अवधूतेश्वर अवतार ऐकणार आहोत. तो शिवजीच्या अवधूतेश्वर अवताराची कथा. श्री गणेशाय नमो नमः. नंदेश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजीच्या अवधूतेश्वर अवताराविषयी सांगतो. एकदा बृहस्पती व इंद्रादी देव भगवान शंकरांना दर्शनासाठी कैलासावर जात होते. अंतर्ज्ञानी शिवप्रभूंनी त्यांच्या आगमनाचे वृत्त जाणले. त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी अवधूत स्वरूप धारण केले आणि त्यांच्या मार्गामध्ये उभे राहिले. उंच धिपाळ आणि प्रज्वलित अग्नी समान तेजस्वी असा तो पुरुष फार भयंकर अद्भुत दिसत होता. देवांनी त्या अवधूताला पाहिले तेव्हा इंद्र अभिमानाने त्यांच्यासमोर गेला व म्हणाला, तू कोण आहेस, कोठून आला आहेस, तुझं नाव काय, तुझ्याविषयी मला सगळं काही खरं खरं सांग आणि उशीर लावू नकोस. आम्ही सर्व देव बृहस्पती समेत कैलासावर जात आहोत. तुला तेथील माहिती असेल तर यावेळी शिवजींची तेथेच आहेत की नाही, अन्यथा गेले आहेत हे सांग. इंद्राचे बोलणे ऐकून अवधूत काहीच बोलला नाही. देवराजाने त्याला पुन्हा पुन्हा विचारले तरी तो स्वस्थच उभा राहिला. तेव्हा इंद्राला राग आला. तो म्हणाला, मूर्खा, मी तुला काही विचारतो आहे आणि तू उत्तर देत नाहीस आहे, याला काय म्हणावे. तू स्वतःला कोण समजतोस. थांब, मी तुझ्या प्रजाने वधच करतो. आता कोण तुझे रक्षण करतो हेच तुला पाहायचे आहे. संतापलेल्या इंद्राने त्याला मारण्यासाठी व्रज उगारले आणि मग आता अवधूताने त्याची व्रजधारी हात वरच्यावर स्तंभित केला. आत आखडल्यामुळे तो प्रहार करू लागला नाही. त्यामुळे मंत्रबळाने रोखलेले सर्प जसा हल्ला करत येत नाही म्हणून जड पडतो तसा इंद्र आतातल्या आत जळू लागला. त्याच्या उद्दाम वर्तनाने अवधूतालाही राग आला. तो क्रोधाने प्रज्वलित झाला. त्याचे अद्भुत तेज पाहून बृहस्पतींनी ते शिवप्रभू असल्याचे ओळखले. त्यांनी दोन्ही हात जोडून त्यांना दंडवत प्रणाम केला व म्हणाले, सर्वेश्वर, तुम्ही देवादिदेव आहात, शरणागतावर प्रेम करणारे आहात, तुम्हाला नमस्कार असो. तुमची माया विलक्षण आहे, कोणालाही तिचा थांग लागत नाही. ती ब्रह्मा, विष्णू, श्रेष्ठ देवांसह संपूर्ण विश्वाला मोहित करणारी आहे. त्यामुळे कोणीही तुम्हाला जाणू शकत नाही. तुमची कृपा जर झाली तर तुम्हाला त्वरेने जाणता येते. म्हणूनच तुम्ही सहस्त विश्व तुमच्या पुढे संपूर्ण विश्व तुमच्या पुढे नतमस्तक होते. त्या समयी संतापामुळे अवधूत रूपी शिवजीच्या मस्तकातून उत्पन्न झालेले असीम तेज इंद्राला भस्मात केल्याशिवाय राहणार नाही असे वाटत होते. हे लक्षात घेऊन बृहस्पतींनी त्यांना त्यांच्या पायावर घातले आणि त्यांना विनम्र भावने विनंती केली आणि म्हणाले, महादेव, हा इंद्र तुमच्या चरणावर पडला आहे. आम्ही दोघंही तुम्हाला शरण आलेले आहोत. आमच्यावर कृपा करा, आमचा उद्धार करा. देवराजाकडून अजंता तो अपराध घडला आहे, त्याबद्दल याला क्षमा करा. शांत व्हा. तुमच्या ललाटापासून उत्पन्न झालेल्या क्रोधाग्नी यासाठी जाणण्यासाठी उद्धत झाला आहे, त्यापासून त्यांचे रक्षण करा. बृहस्पतीची दीन वचने ऐकून शिवजींना दया आली. ते म्हणाले, आश्चर्य
एकदा टाकून दिलेली काच साप पुन्हा धारण करू शकत नाही. त्यामुळे रागावल्यामुळे माझ्या मस्तकातून उत्पन्न झालेले हे तेज मी परत करू शकत नाही. ते ऐकून बृहस्पती काकुळीला म्हणाले, भगवान, भक्त नेहमीच कृपापात्र असतात. इंद्राचे रक्षण करून तुम्ही आपले भक्तवत्सल्य हे नाद सर्व करा. आपले उग्र तेज दुसरींकडे टाका. त्यावर अवधूत शिवजी म्हणाले, देवगुरु, मी तुमच्यावर प्रसन्न झाला होता. या इंद्राला जीवनदान दिल्यामुळे तुम्ही जीव आणि या नावाने प्रख्यात व्हाल. माझी तृतीय नेत्रातून प्रकटलेला हा अग्निदेव सहनच करू शकत नाही. याला दूर विसर्जन करून मी इंद्राचे रक्षण करतो. त्यानंतर शिवजींनी आपले तेज स्वरूप अशा त्या अद्भुत अग्नीला स्वस्ते लवण सागरात टाकले आणि ते तेजापासून एक बालक उत्पन्न झाले. तो सिंधुपुत्र जालंधर म्हणून विख्यात झाला. पुढे देवांच्या विनंतीवरून स्वतः शिवजींनीच त्यांचा वध केला. मुनिवर्य अशा प्रकारे अवधूत रूपाने सुंदर लीला दाखवून भगवान शिव अंतर्धान पावले. बृहस्पती आणि इंद्रादी देव निर्भय व सुखी झाले. ते ज्या उद्देशाने आले होते त्या उद्देश सफल झाला होता. अवधूत रूपातील शिवप्रभूच्या दर्शनाने ते कृतकृत्य झाले आणि प्रसन्न मनाने आपापल्या स्थानी गेले. शिवजीच्या अवधूतेश्वर नामक अवतार दुष्टांना शासन करणारा, भक्तांना परम आनंद देणारा आहे आणि पवित्र इतिहास पापांचे निवारण करणारा, यश, स्वर्ग, भोग आणि मोक्ष देणारा आहे. तसेच मनवंचित इच्छा पूर्ण करणारा आहे. जो मनुष्य दिव्य आख्यान नित्य एकाग्र चित्ताने श्रवण पठण करतो, दुसऱ्याला सांगतो या बोलतो, तो ही अलौकिक सर्व सुखभोग करून अंतशिवास प्राप्त होतो. असे हे शिवचे अवधूतेश्वर अवताराची कथा होती. आता आपण अश्वत्थामा अवतार ऐकूया. नंदेश्वर सनत कुमारांना म्हणाला, हे सर्वज्ञ, आता मी तुम्हाला शिवप्रभूच्या अश्वत्थामा अवताराविषयी सांगतो. देवगृह बृहस्पतीच्या अंशापासून भरद्वाजाद्वारे द्रोण नावाचा आयोनिसंभ व पुत्र उत्पन्न झाला व तो महातेजस्वी, महाबुद्धिमान, कीर्तिमान, वेदांमध्ये निपुण, सर्व शास्त्रांमध्ये ज्ञाता, सर्व अस्त्रशस्त्रे जाणणारा, धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत पराक्रमी होता. तो कौरवाचा गुरु होता आणि सहा महारथीपैकी एक म्हणून विशेष प्रख्यात होता. तो ब्राह्मणत्व द्रोणाचार्याच्या कौरवाच्या मदतीकरिता पुत्र व्हावा म्हणून शिवजीच्या उद्देशाने मोठे तप केले. त्याची तपश्चर्या पाहून भगवान शंकर अतिप्रसन्न झाले, त्यांच्या समोर प्रकट झाले. द्रोणाचार्याने त्यांना विनम्र भावाने नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. शिवजींनी त्याला वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला, हे महाप्रभू, मला तुमच्या अंशापासून एक पुत्र व्हावा. तो बलवान आणि अजिंक्य असावा. शिवजींनी त्याला अपेक्षित वर दिला आणि अंतर्धान पावले. द्रोणाचार्याने आनंदाने घरी परतला. त्याने पत्नीला सर्व हकीकत सांगितली. यथा अवकाश भगवान शिवजींनी आपल्या अंशाने तिच्या पोटी जन्म घेतला. द्रोणाने त्या बालकाचे अश्वत्थामा असे नामकरण केले. अश्वत्थामा अस्त्रशस्त्र विद्येत निपुण होता, अतिशय पराक्रमी होता, महावीर होता. त्याने पित्याच्या आज्ञेनुसार महाभारत संग्रामात कौरवांना मदत केली. त्यामुळे पांडवाकडील मोठमोठे रणधुरंधर हतबल झाले. त्यांना कौरवावर विजय मिळवणे अशक्य झाले. त्या कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने कठीण तप करून पांडवाच्या शिबिरात घुसून मोठी कत्तल केली. तिथे पांडवाचे सर्व पुत्र मारले गेले आणि त्या समयी कृष्णदायिक महावीरांना त्यांचे निवारण करता आले नाही. पुत्र शोकाने व्याकुळ झालेला अर्जुन श्रीकृष्णासह रथावर आरूढ होऊन अश्वत्थाम्याच्या पाठलाग करू लागला. तेव्हा त्याने अर्जुनावर बहिशीर नामक अस्त्र सोडले. त्यामुळे ददादिशांमध्ये प्रचंड तेज प्रकट झाले. ते पाहून अर्जुन भयभीत झाला. तो श्रीकृष्णाला म्हणाला, हा काय प्रकार आहे? ते दुसह्य तेज कोठून येत आहे? श्रीकृष्ण म्हणाले, धनंजया, द्रोणपुत्र अश्वत्थामाने तुझ्यावर बहस्त्री प्रयोग केला आहे, ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आहे. यासारखे दुसरे घातक अस्त्र नाही. तू शिवप्रभूचे स्मरण कर आणि त्यांनी दिलेला शैवाशाने आश्रणाचा नाश कर. ते ऐकून अर्जुनाला धीर आला. ब्रह्मशस्त्राचे निवारण व्हावे म्हणून त्याने श्रीकृष्ण स्वतः शिवजीचे ध्यान करू लागले. अर्जुनही त्याचे स्मरण करू लागले. त्यांना स्मरण केला आणि मग पाण्याला स्पर्श करून शैवास्त्र सोडले, ब्रह्मास्त्र सोडले. कधीही निष्फळ ठरणारे नव्हते, परंतु शैवास्त्राच्या तेजाने ते शांत झाले. ते पाहून अश्वत्थामाला मोठे आश्चर्य वाटले. ते शैवास्त्र आहे ते लक्षात येताच त्याने त्याच्या विरुद्ध काही केले नाही. असो, त्यानंतर अश्वत्थामाने सर्व पृथ्वी पांडवरहित करण्याचा उद्देशाने उत्तरेच्या अभिमन्यूच्या पत्नीच्या पोटात असलेल्या गर्भावर ब्रह्मशस्त्राचा प्रयोग केला. तेव्हा तिने भीतीने व्याकुळ होऊन श्रीकृष्णाच्या आतुरतेने प्रार्थना केली. त्याने शिवजीचे स्मरण केले आणि त्याच्या आज्ञेने आपल्या सुदर्शन चक्राने तिचे रक्षण केले. ब्रह्मास्त्र हळूहळू शांत झाले. नंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनी अश्वत्थामाला नमस्कार केला आणि त्यामुळे प्रसन्न झालेल्या द्रोणपुत्रांनी त्यांना अनेक वर दिले. हे मुनिश्रेष्ठ, अशा प्रकारे शिवजींनी अश्वत्थामाच्या रूपाने पृथ्वीवर अनेक लीला केल्या. त्रैलोक्याला सुख देणारा हा अवतार आजही गंगेच्या तीरावर स्थित आहे. हा अवतार भक्तांच्या मनोरथ पूर्ण करणारा आहे, सर्व प्रकारच्या सिद्धी देणारा आहे. जो मनुष्य शिवप्रभूचे चरित्र सावध चित्ताने ऐकतो, त्याचे भावभक्तीने कीर्तन करतो, त्याच्या समस्त इच्छा पूर्ण होऊन त्याला
शिवलोकाची प्राप्ती होते. असे अश्वत्थामा अवताराची कथा होती. मित्रांनो, आता आपण शिवजीच्या 12 ज्योतिर्लिंगाचे अवताराची कथा ऐकणार आहोत. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला सर्व व्यापक शिवजींच्या ज्योतिर्लिंगा स्वरूपी 12 अवतारांविषयी सांगणार आहे. हे अवतार भक्तांच्या अनेक मंगल करणारे आहेत आणि सौराष्ट्रात सोमनाथ, श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुनम, उज्जैनियनमध्ये महाकाल, ओंकारमध्ये अमरेश्वर, हिमालयात केदारेश्वर, डाकिनीत भीमशंकर, काशीमध्ये विश्वनाथ, गौतमी गोदावरी तटावर, त्र्यंबकेश्वर चिताभूमीत, बैद्यनाथ दारुकवनात, नागेश्वर सेतुबंधावर, रामेश्वर शिवालयात, घृष्मेश्वर असे हा 12 अवतार आहेत. हे यांचे दर्शन घेतल्याने, त्यांच्या भक्तिभावाने पूजन केल्याने शिवप्रभूंची मनुष्यांना आनंदी प्राप्ती होते. शिवजींच्या सोमेश्वर सोमनाथ नामक पहिला अवतार सौराष्ट्र नामक पावन देशात लिंग रूपाने स्थित आहेत. हा अवतार मुख्यत्वे चंद्राचे दुःख नाहीसे करण्यासाठी झाला आहे. हे शिवलिंग महापापाचे नाश करणारे, मुक्ती देणारे म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. याचे मनोभावेने पूजन केल्याने, या श्रवण केल्याने क्षयरोग, कुष्ठरोग आदी दुर्धर व्याधीचा नाश होतो. यांच्या शेजारी चंद्रकूट नामक तीर्थ आहे. तेथे स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापे रोगे नाहीसे होतात. शिवजींच्या मल्लिकार्जुन नामक दुसरा अवतार श्रीशैल्य पर्वतावर झाला आहे. हा अवतार भक्तांना अभिष्ट फल देणारा आहे. भगवान शंकर कार्तिकेच्या दर्शनासाठी येथे आले आहे. लिंग रूपाने स्थित झाले आहेत. या लिंगस्थानी आपले सूक्ष्म अस्तित्व ठेवून ते प्रस्थानेने कैलासावर गेले. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने व त्यांचे पूजन केल्याने मोठे सुख मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते. पुत्रप्राप्तीच्या हेतूने त्यांची स्तुती केली जाते. शिवजींच्या महाकाल नामक तिसरा अवतार उज्जैनियत नगरीत झाला. हा अवतार भक्तांचे रक्षण करणारा आहे. दूषण नामक दैत्य वैदिक धर्माचा आणि ब्राह्मणांचा फार द्वेष करत आहे. असे तो दुष्ट विध्वंसक होता आणि समयी रत्नमाल नगरात वेद विप्र नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्याचा पुत्र उज्जैनीला आला होता. तो शिवभक्त होता. एके दिवशी शिवजीचे ध्यान करत असताना तो दैत्य त्याला मारण्यासाठी आला. त्याने पाहून संतप्त झालेल्या भगवान शिवजींनी तेथे प्रकट होऊन नुसत्या हुंकारानेच त्याला मारून टाकले. तेव्हा देवांच्या विनंतीवरून तेथे महाकाल ज्योतिर्लिंगाची स्वरूपाने तेथे स्थित झाले. या लिंगाचे दर्शन घेतल्याने, पूजन केल्याचे मनुष्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला उत्तम गतीची प्राप्ती होते आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. जो कोणी महाकालेश्वरचं फक्त नामस्मरण पण करून घेतो तरी त्याला महाकालची प्राप्ती होते आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. सर्व आजारपणा नाहीसा होता. शिवजीच्या ओंकार नामक चौथा अवतार भक्तांना इच्छित फल देणारा आहे. विद्याचलाने शिवप्रभूंचे पार्थिव लिंग विधीपूर्वक स्थापन केले आणि त्यांची आराधना करू लागले. त्यांच्या भक्तीने सर्व प्रसन्न झाले. भगवान त्याच लिंगातून प्रकट झाले. त्यांनी विद्यांचे सर्व मनोरथ पुरवले. तेव्हा देवांच्या विनंतीवरून लिंग रूप भगवान शंकर तेथे 2 रूपांनी अधिष्ठित झाले. त्यापैकी एक लिंग प्रणावात ओंकारेश्वर नावाने प्रसिद्ध झाले आहे. दुसरे लिंग परमेश्वर नावाने विख्यात आहे. या दोन्ही लिंगांच्या दर्शनाने, त्यांच्या पूजनाने भक्तांना अभिष्ट फळाची प्राप्ती होते. शिवजींच्या केदारेश्वर नामक 5वा अवतार हिमालयात झाला. तेथील केदारेश्वर क्षेत्रामध्ये ते ज्योतिर्लिंग स्वरूपाने स्थित आहे. नर नारायण हे भगवान विष्णूंचे अवतार होते. त्यांना प्रार्थना केल्यावर शिवजींचे तेथे प्रकट रूप झाले. ते दोघे लिंगाची नित्य पूजा व सेवा आराधना करत असतात. शिवजी सर्वेश्वर असून विश्वताने खंडाचे स्वामी आहेत. शिवजींचा हा अवतार भक्तांच्या सर्व अभिष्ट मनोकामना पूर्ण करणार आहे. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने आणि निस्तर नामस्मरण केल्याने, त्यांचे पूजन केल्याने मनुष्याला अपेक्षित फलची प्राप्ती होते. शिवजींचा 6वा अवतार भीमाशंकर. या अवतारात त्यांनी महान लीला केल्या. मुख्यतः तो भीमासुराचा वध केला. कामरूप देशाचा राजा सुदक्षिण परम शिवभक्त होता. भोम दैत्य त्याला फार त्रास देऊ लागले. तेव्हा शिवजींनी आपल्या भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी, अद्भुत दैत्यांचा वध करण्यासाठी राज्याचे रक्षण केले. त्यानंतर सुदर्शनाने प्रार्थना केली आणि ते डाकिनी येथे ज्योतिर्लिंगाने रूपात स्थित झाले. शिवजींचे विश्वेश्वर नामक 7वा अवतार हा काशीत झाला. तो समस्त ब्रह्मांडाचे स्वरूप असून भुक्तिमुक्ती देणारा आहे. सिद्ध रूप भगवान स्वरूपाचे नगरीचे स्वामी असून ज्योतिर्लिंगाच्या रूपाने, भैरव रूपाने तेथे स्थित आहे. विष्णू आदी देवांनी या स्वयंभूलिंगाची पूजा केली होती. तेथे काशी विश्वनाथची भक्तीने पूजा करतात. त्यांच्या नामाचा नित्य जप करतात. ते कर्मनिलिप होऊन कैवल्य पद प्राप्त करतात. शिवजींचा त्र्यंबक नामक 8वा अवतार गौतमी तटावर झाला. गौतम ऋषींनी शिवप्रभूची प्रार्थना केली. तेव्हा त्यांची भक्ती जनोद्धार तळमळ पाहून ते ज्योतिर्लिंग रूपाने तेथे प्रकट झाले. या लिंगाचे दर्शन केल्याने पवित्र गंगा नदी गौतमाच्या प्रेमापोटी गौतमी गोदावरी नावाने प्रवाहित झाली आणि जो कोणी यांचे दर्शन पण करतो त्याला स्पर्श केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला मुक्तीही मिळते आणि परम पवित्र गंगा नदीची प्राप्ती होते. शिवजींचे बैद्यनाथ नामक अवतार रावणाच्या 9वा अवतार आहे. बैद्यनाथ रावणाच्या
निमित्ताने झाला. त्याचे आत्मलिंग घेऊन रावण लंकेला जात असताना ज्योतिर्लिंग स्वरूपाने चिताभूमीवर स्थित झाले. वैद्यनाथेश्वर नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिपूर्वक पूजा केल्याने भुक्ती मुक्तीची प्राप्ती होते आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवजींच्या नागेश्वर नामक 10वा अवतार भक्तांच्या रक्षणासाठी झाला. या अवतारात त्यांनी धर्मघातकी दारुक दैत्याचा वध करून आपल्या सुप्रिया नावाच्या वैश्यक भक्ताला वाचवले. त्यानंतर जगावर उपकार करण्यासाठी अंबिकेसह ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थित झाले. नागेश्वर लिंगाचे दर्शन घेतल्याने तसेच त्यांचे पूजन केल्याने महापातकाच्या राशी तत्काळ नष्ट होतात. शिवजींच्या रामेश्वर नामक 11वा अवतार रामचंद्राकरता झाला. रामप्रभूंनी सैतबुंदावर पार्थिव लिंगाची स्थापना करून विजयाच्या हेतूने त्यांची आराधना केली. त्यावेळी शिवजींनी त्यांना जय प्राप्तीचे वरदान दिले आणि त्यांच्या प्रार्थनेवरून त्या लिंगामध्ये लिंग अंश रूपाने स्थित झाले. रामेश्वराचा महिमा अत्यंत अद्भुत आहे. या ज्योतिर्लिंग भक्ताच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारे आणि त्यांना भोग मोक्ष देणार आहे. जो मनुष्य रामेश्वर नुसतं नाव पण ऐकून गेला आणि रामेश्वर महादेवाला गंगाजलाने स्नान करतो की मी रामेश्वर ही लिंग बनवली आहे, तर या नावाने बी त्याने स्मरण करून घेतलं तरी सुद्धा त्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. देवांनाही दुर्लभ असतो तो व्यक्ती आणि भोग भोगतो, खूप भोग भोगतो. परम ज्ञानची प्राप्ती होऊन जीवन मुक्त होतं. शिवजीच्या घुष्मेश्वर नामक 12वा अवतार भक्तांवर दया करण्यासाठी झाला. दक्षिणेत देवगिरीजवळ एका सरोवरात भगवान शंकर घुष्मे करता प्रकट झाले. सुदय्य दैत्याने तिच्या पुत्राला मारून टाकले. त्याला जिवंत करण्यासाठी त्याने शिव आराधना केली. तेव्हा भक्तवत्सल्य शिवजींनी तिच्या पुत्राला जिवंत केले आणि तिने प्रार्थना केल्यावर ज्योतिर्लिंग स्वरूपात शिवालयात सरोवरात स्थित झाले. जो मनुष्य शिवलिंगाची भावभक्तीने पूजा करतो या पूजन करतो इहलोकी सोडून सर्व सुखाचा उपभोग घेतो, शेवटी मुक्तीला प्राप्त होतो. सनतकुमारजी, अशी मी तुम्हाला शिवजींच्या 12 दिव्य ज्योतिर्लिंगाची माहिती सांगितली. जो मनुष्य 12 अवताराची कथा श्रद्धेने भक्तीने श्रवण पठण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन सर्व भोगाची प्राप्ती होतो. हे शिव महाप्रभूच्या 100 अवतारांचे वर्णन असलेली शतरुद्र संहिता पूर्ण झाली आहे. ही संहिता उत्तम कीर्तीने संपन्न सर्व अभिष्ट फल देणारी आहे. जो मनुष्य सावध चित्ताने नित्य वाचन केलं असेल या पठन केलं असेल या श्रवण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या इच्छिलेले फळ प्राप्त होते. परमशांती स्वरूप मोक्षपदाची त्याला. मित्रांनो, आता आपण शिव महापुराणातील उपाय जाणून घेऊया. तर कुठले उपाय आहे शिव महापुराणाचे? सोमवारी या कुठल्याही दिवशी आपण भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करा. यानंतर शिवचालिसा शिव अष्टकांचे पठण करावे. यामुळे भगवान शंकर लवकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील. रुद्राक्ष अर्पण करा. जर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्या असतील किंवा वैवाहिक जीवनात अडचण येत असेल तर सोमवारी किंवा कुठल्याही चांगल्या दिवशी गौरी शंकराचे दर्शन घ्या आणि यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा. याच्याने तुमचे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. पांढरे चंदन. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी या शिवलिंगावर पांढरे चंदन लावा. यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा. यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धतुराचे फूल अर्पण करा. दूध अर्पण करा. नोकरीत संकट येत असेल किंवा नोकरी नाही लागत आहे, व्यवसाय नीट चालत नाही आहे, व्यापारमध्ये लाभ होत नाही आहे, सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे. यानंतर ते दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि ते दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा. त्या दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जर असे केल्याने आपला व्यापार चालायला लागेल. नंतर मंत्राचा जप करा. दर सोमवारी ओम नमः शिवाय धनदये स्वाहा या मंत्राचा किमान 11 माळी जप करा. शिव मंदिरात जाऊन हा मंत्र जप करा. यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील. तर मित्रांनो, अशी तुम्हाला हे जप करायचे. जर तुमच्या कोणत्या पण इच्छा पूर्ण करायच्या असतील तुम्हाला तर बेलपत्रीवर आजूबाजू लाल चंदन लावायचे आणि मधल्या जी बेलपत्र आहे तिला शहद लावून तुम्ही शिवलिंगाला अर्पण करू शकतात. जर असे केले आपण तर आपल्या सर्व समस्या सुटतात आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. तर शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला 1 धतुरा हळदीने भिजवून घ्यायचा आहे आणि रात्री 12 वाजता महाशिवरात्रीच्या दिवशी तो शिवलिंगाला अर्पण करायचा आहे. जर आपण तो धतुरा असा 12 वाजता रात्री महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण अर्पण केला आणि थोडा वेळ तिथेच 108 वेळा शिवाचा मंत्र जपायचा आणि तो धतुरा घरी घेऊन यायचा आणि रात्री 12 वाजता या तुम्ही सकाळी 4 वाजेच्या आधी तुम्हाला तो धतुरा लाल कपड्यात बांधून आपल्या व्यापाराच्या ठिकाणी या लॉकरमध्ये ठेवायचा आहे. जर आपण असे केले तर आपले व्यापार खूप चालेल. वर्षभरामध्ये
काळामध्ये शिवशंभू आपल्याला काय धनाची प्राप्ती करून देईल याचं सांगता येत नाही, कारण की शिवशंभू ज्याच्या हृदयामध्ये प्रवेश असतात, या जे शिवशंभूचे थोडंसुद्धा नामस्मरण करतात तर शिवशंभू त्या भक्तांवर खूप कृपा करतो। तर असे तुम्हाला हे उपाय शिव महापुराणातले सांगितले। शिवसहस्र नामावली तुम्ही करू शकता, शिवलीलामृताच्या 11 अध्यायाचं पठण करू शकता, प्रदोष व्रताची कथा ऐकू शकता, शिवचालीसाचं पठण करू शकता, 42 ओव्यांचं पठण करू शकता। ह्या सेवा सुद्धा शिवशंभूच्याच आहेत, तर तुम्ही ह्या सेवा पण नक्की करा। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल। जय श्री महाकाल।